नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. एक 5-6 दिवस जर व्हिडिओ येत नसेल, कुठं बिझी असेल मी, की विद्यार्थ्यांची मेसेज यायला चालू होतात की सर व्हिडिओ का बनवत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, विषय सिरियस असला पाहिजे तर व्हिडिओ विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला मजा पण येते. विषयामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. उगाच एक पॉइंट घ्यायचा व्हिडिओ बनवायचा, दुसरा पॉइंट घ्यायचा व्हिडिओ बनवायचा, तिसरा पॉइंट घ्यायचा व्हिडिओ बनवायचा. कधी परीक्षा होणार, उद्या परीक्षा होणार, परवा होणार, तेरवा होणार, क्लास आपले विद्यार्थी वाढावे म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवा. अशा पद्धतीत आपला कार्यक्रम नसतो मित्रांनो. सरळ सरळ असतं. जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निगेटिव्हनेस कसा आलेला आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा अपडेट कसे द्यायचे, विद्यार्थ्यांनी कसं प्रवृत्त राहून अभ्यास करणं गरजेचं आहे, इथून पुढे कशी वाटचाल ठेवली पाहिजे, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह व्यवस्थितरित्या माहिती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण पाहिली असेल, मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2022 मध्ये 21,000 पदसंख्येची भरती झालेली आहे. बरोबर, भरती प्रक्रिया चालू आहे. थोडक्यात म्हणा, भरती झालेली आहे म्हटल्यानंतर मला पण तुम्ही शिव्या घालायला मोकळीच झालात. भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, 21,000 पदसंख्येपैकी साधारण 5,000 पद हे मुलाखतीच्या राऊंडसाठी आता सध्या ऑन प्रोसेस चालू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला जर व्यवस्थितरित्या जबाबदारी निभावली तर नक्कीच आगामी काळामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे भरती व्हायला कुठलीच अडचण येणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे थोडक्यात भरती प्रक्रिया सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. जे काही तुम्ही आता या भरतीमध्ये फेल झालात किंवा भरती प्रक्रियेची तयारी करतात, न्यू बिगिनर आहात, त्यांना सांगतो. सर्वात महत्वाचं 1 ते 8 पर्यंत तुम्हाला बीएड असू द्या किंवा डीएड असू द्या, तुम्ही ही दोन्ही टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास करून टाका. रे बाबा, सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा पास करून टाका. आता या सोप्या नाहीत परीक्षा, पास करणं सुद्धा आवश्यकच आहे. या परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक फायदा झालेला आहे. टेट मध्ये चांगले गुण आले, टेट परीक्षेमध्ये चांगले गुण आले की 100% तुमचं सिलेक्शन आहे. भविष्यामध्ये तुम्हाला तुमची नोकरी फिक्स आहे. लक्षात ठेवा. हे स्पष्ट का सांगतोय? सर आम्ही भरती प्रक्रियेची वाट बघत बसावी का? यस विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नाही. ज्याच्या घरून चांगली संपत्ती आहे, चांगल्या पद्धतीने तो पैसे भरू शकतो, तोच विद्यार्थी मागच्या काळात, मागच्या 20, 25, 30 वर्षामध्ये शिक्षक झालेले आपण पाहिलेलो आहोत. उद्या पुढे चालून सुद्धा अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर आपल्या पुढे फक्त आणि फक्त आपलं ज्ञान आणि आपल्या परीक्षा पास होण्याचं सर्टिफिकेट आपल्याला शिक्षक बनवू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, आगामी भरत्या होतील का सर? शिक्षक भरती होईल का? विद्यार्थी मित्रांनो, 67,000 पद रिक्त आहेत आणि या भरतीमध्ये सुद्धा काही, आता बोलू नये अशा शिक्षकांना, काही लोकांनी जॉईन सुद्धा केलेलं नाही. साधारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90 लोकांनी जॉबच जॉईन केला नाही मित्रांनो. फेज 1 मध्ये, फेज 2 मध्ये त्या जागा येतीलच, त्याचा विषय नाही, रिक्त जागा ज्या काही राहिलेल्या आहेत. पण असं करत असताना दुसऱ्या विद्यार्थ्याचं नुकसान त्याच्या मागे दडलेलं असतं. एका वर्षाचा पगार दडलेला असतो. अरे जिथे जायचंच नव्हतं तुम्हाला, तिथले प्रिफरन्स देऊन विद्यार्थ्यांचं भरती प्रक्रियेमध्ये नुकसान झालेलं आहे. त्या जागा भरल्या जाणार आहेत, नो प्रॉब्लेम. पण ज्या काही विद्यार्थी 1-1 वर्ष त्यांचा पगार बुडला, हे आपल्यामुळेच झालेलं आहे, आपल्या अभिवेत धारकामुळे झालेलं आहे. विद्यार्थ्यांना जायचं नव्हतं तर कशाला तुम्ही प्रिफरन्स दिले? पुढे चालून दुसरं नुकसान म्हणजे ते काय करणार? आता समजा दुसरं नुकसान असं होतं, त्यामध्ये असं नुकसान होतं दुसरं, की आता समजा लातूरमध्ये 4 जागा आलेले, लातूरला जाणाऱ्यांची संख्या उत्सुकांची जास्त आहे. ते प्रिफरन्स न दिलेले लोक, प्रिफरन्स देऊन न गेलेले लोक तिथं गर्दी करणार, परत तिथलं मेरिट लागणार, तिथं हाय मेरिट लागले की दुसऱ्या विद्यार्थ्यांचं तिथं सुद्धा नुकसान होणार, डबल नुकसान सहन करावं लागणार. म्हणजे जिथे जायचं नाही तिथं जाऊ नका, प्लीज कृपया करू.
आता नवीन बिगिनर लक्षात घ्या, तुम्हाला ही प्रक्रिया हळूहळू समजेलच. तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे टीईटी परीक्षा पास करणं किंवा सीटीईटी परीक्षा पास करणं, 1ली ते 8वी. आता माझं बीएड झालेलं आहे, मला 9वी 10वीचा शिक्षक व्हायचंय. अरे 9वी 10वीला जागाच नाहीत ना. 9वी 10वीला अजून पुढले 40 वर्ष जागा यायच्या नाही. 9वी 10वीसाठी जागा येतात 1ली ते 8वी पर्यंत. झडपीच्या शाळा 1ली ते 8वी पर्यंत आहेत. म्हणून तुम्हाला कृपया करून हात जोडून विनंती करतो, या परीक्षा पास करा. टीईटी सारख्या किंवा सीटीईटी सारख्या पात्रता परीक्षा आयुष्यात एकदाच पास करायचे, लाईफ टाईम पुन्हा पास करायची गरज नाही. सर परीक्षा कधी होणार, हा जो काही मुद्दा आहे तुमच्या मनामध्ये. टीईटी परीक्षा आगामी, आता टेट एक्झाम तर सीटीईटी एक्झाम तर डिसेंबर मध्ये फिक्स असते. मित्रांनो, जोपर्यंत विधानसभेचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत परीक्षा होत नाही. माइंडला सांगून ठेवा. सर सप्टेंबर म्हणले होते, अरे अंदाज ठरवला होता प्रत्येकाने, सप्टेंबर मध्ये होईल, ऑक्टोबर मध्ये होईल. नोव्हेंबर एंडिंगच्या नंतर सुद्धा परीक्षा व्हायला बसली आहे. जोपर्यंत विधानसभेचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत जाहिरात येत नसतात. जाहिरात आली तरीही परीक्षा एवढी लांबणीवर पडू शकते. त्यानंतर त्याला जोडूनच तुम्हाला सीटीईटीची परीक्षा डिसेंबर मध्ये फिक्स आहे. याला काही कुठलं बंधन नसतं, लक्षात ठेवा. विधान परिषद, विधानसभा, लोकसभेचं थोडंफार बंधन असतं. त्यामुळे सीटीईटी परीक्षा डिसेंबर मध्ये ऍड येईल. जानेवारी किंवा डिसेंबर एंडिंग पर्यंत परीक्षा सुद्धा असेल. त्यामुळे त्याही परीक्षेवर नजर ठेवून राहा. त्यानंतरचा तिसरा विषय आहे, सर आगामी टेट एक्झाम होईल का? इतिहास सोडून द्या मित्रांनो, भूगोलचा विचार करा. इतिहास सोडून द्या. इतिहासामध्ये 7 वर्ष 10 वर्षानंतर परीक्षा झाल्या, पण आगामी काळामध्ये तुमच्या गावात, आजूबाजूला, खेड्यापाड्यामध्ये किती लोक रिटायर होत आहेत, जागा किती रिक्त राहत आहेत, याचा अभ्यास करून अभ्यासाला लागा. अदरवाईज तुम्हाला जर रडत राहावं, वय संपेपर्यंत रडत राहायचं असेल तर रडत बसा. अभ्यास न करता तो कुणीही पास होणार नाही, एवढं गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. अभ्यास काटेकोर एकदम फ्लो मध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे. मग सर जॉब सोडून अभ्यास करावं का? नाही, असं नका करू. सध्याच्या परिस्थितीमध्ये जॉब करत करत थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तो अभ्यास तुम्ही कंटिन्युटी ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला आगामी काळामध्ये, आज उद्या परीक्षा जेव्हा कधी होणार आहेत, टीईटी सारख्या पात्रता परीक्षा, टेट सारख्या ज्या काही महत्वाच्या एक्झाम आहेत जे की मेरिट बेसवर, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले गुण मिळवता येतील. पण तुम्हाला फ्लो मध्ये राहणं गरजेचं आहे. 8वी 9वी 10वी गणित शिकवत असाल तर गणिताचा जबरदस्त अभ्यास करून ठेवा. स्कॉलरशिप शिकवत असाल तर त्याचा स्कॉलरशिपचा जबरदस्त अभ्यास करून ठेवा. परीक्षा आगामी काळामध्ये कुणीही घेऊ द्या, पॅटर्नला सोडून परीक्षेमध्ये फक्त 10 ते 15% प्रश्न असतात. ते प्रश्नांचे मार्क आले नाही तरी चालतील, पण बाकीचे जे काही 85% मार्क आहेत, 200 पैकी 85% जर आपल्याला मार्क मिळवता आले, 160 165 जर मार्क आले, आपल्या मनावर जिल्हा भेटायला कुठलीच अडचण येत नाही. आयबीपीएस पॅटर्न नुसार क्लासेस चालू आहे. अरे बाबा, सरकार बदलल्यानंतर आयबीपीएस पॅटर्न राहील का? सरकारचा नियम जर चेंज झाला, जिल्हा वाईज भरती करायचं ठरवलं, आयबीपीएस पॅटर्न राहील का? हे कसं विचार करत नाहीत माहित नाही. विद्यार्थ्यांच्या आकर्षणासाठी आयबीपीएस पॅटर्न, अरे आयबीपीएस पॅटर्न, हार्डनेस ठेवा तुम्ही नक्की, पण पॅटर्न तोच राहील किंवा आयबीपीएस परीक्षा घेईल. तुम्ही आज कसं काय सांगू शकताय? मला याचीच कमाल वाटून राहिली मित्रांनो. बरोबर, भविष्यामध्ये महापरीक्षा येऊ शकते, एचए कंपनी येऊ शकते, तिसरी अजून कुठली टीसीएस वगैरे कंपनी येऊ शकते. अदरवाईज कुठलीही सरकारी कंपनी नाहीये, थर्ड पार्टी कंपनी आहे. सरकारने ठरवलं या परीक्षा देण्यासाठी, कंडक्ट करण्यासाठी एखाद्या कंपनीला द्यायचं. मग त्या कंपनीनुसार अभ्यास करणार आहे का सिलेबस पूर्ण करणार आहे, हे स्वतःला समजवा. आणि स्वतः तिथेच तुमची योग्य माहिती, योग्य निरसन होतं, तिथं अभ्यासक्रम चालू करून द्या. क्लासेस लावा विद्यार्थी मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे उगच हंगामी क्लासेस वाले आले लगेच आयबीपीएस पॅटर्न नुसार आम्ही अमक शिकवू तमक शिकू. अरे शिकवा, पण आयबीपीएस पॅटर्न असणार आहे का नाही हे तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे, कुणाला माहित आहे? नेमकं सरकार बदलल्यानंतर कंपन्या बदलतात. 2017ला महापरीक्षेने घेतली, महापरीक्षा पोर्टल होतं, त्या पोर्टलने परीक्षा कंडक्ट केली 2017ला. 2022ला इतर परीक्षा, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, अशा बरेच म्हणजे टीसीएस आयबीपीएस ला दिल्या होत्या.
मग त्याच्यामधले IBPS ने आपली शिक्षक भरती घेतली. भविष्यामध्ये कोणती कंपनी येईल, कशी परीक्षा नियोजन होईल हे कुणालाही सांगता येत नाही आणि भविष्यातल्या सरकारवर डिपेंड करतं. असं सांगितलं नाही की GR मध्ये आगामी शिक्षक भरती कोण घेणार आहे, IBPS पॅटर्न घेणार आहे. चालू झाली दुकानं यांची सरळ सरळ. मित्रांनो, मागच्या 21 पासून ते 24 पर्यंत एकही दिवस TET टेकचा क्लास बंद नसणारा फक्त माझा क्लास आहे. अदरवाईज सगळे हंगामी आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. हे तुम्ही पण पाहत या, माझे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत. याच्यामध्ये कुठलं दुमत आढळलं तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे, म्हणजे आता माझा मुद्दा काय, TET एक्झाम आफ्टर इलेक्शन लक्षात ठेवा. CTET एक्झाम फिक्स डिसेंबर, ऍड येईल जानेवारी मध्ये परीक्षा होईल. आणि मित्रांनो, टेट एक्झाम सरकारच्या नियमानुसार 2025 फेब्रुवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जबरदस्त व्यवस्थित जॉब न सोडता जिथे आहे तिथे थोडं थोडं काम करतच राहा मित्रांनो, माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुम्ही घरात बसून फक्त परीक्षेची वाट बघत राहिलात तर तुम्हाला अजून ट्रेस येईल. त्या ट्रेसला न जुमनता एक काम करायचं, थोडा छोटा मोठा, कोणी क्लासेस घेते, कोणी शाळेवर जाते, कोणी स्वतःच काहीतरी निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या व्यवसायात किंवा त्या जो काही आपला प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये राहून आगामी काळामध्ये अभ्यासाची पावलं उचला, हे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. मी स्पष्ट आणि जे काही विद्यार्थ्यांना भविष्यात नुकसान होणार नाही या दृष्टीनेच विद्यार्थ्यांना एक डायरेक्शन देण्याचं काम करतो. युट्यूब चॅनलवर मला व्ह्यू यावे, माझे सबस्क्रायबर वाढावे, कंटिन्यू मी रोज व्हिडिओ टाकत नाही या कारणास्तव की विद्यार्थ्यांना रोज बोर करण्याच्या ऐवजी विद्यार्थी हा योग्य माहितीपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, आजपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये सत्य परिस्थितीच मांडलेली आहे. मागे विद्यार्थी मित्रांनो एक साधं सोपं उदाहरण सांगतो. 55,000 म्हणून बरेच युट्यूबर डंका पेटवली होती, बरोबर, झाली पाहिजे भरती, त्याच्यामध्ये अडचण नाही कुठली. त्यानंतर काही दिवसांनी युट्यूबला व्ह्यू आले 30,000 झालीच पाहिजे. युट्यूबला व्ह्यू आले की झाले, उतरले एकाली. विद्यार्थी मित्रांनो एकदम जागा भरतील, असं करतील तसं करतील, अजून व्हिडिओ बनायला लागले. मी त्यावेळेस एक व्हिडिओ टाकला होता, खूप विरोध झाला होता त्या व्हिडिओला सुद्धा. मी सरळ सांगितलं होतं, विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती कितीही पदाची आली तरी एकाच टप्प्यात एकदाच नियुक्त्या दिल्या जात नाहीत आणि तेच आज होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्ट मागचे व्हिडिओ काढून बघा, मी ती स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांना. का हो, अरे एका दिवशी 21,000 25,000 लोकांना जर जॉब द्यायचं ठरवलं त्याच वर्षामध्ये, वित्त विभागाला पुढल्या वर्षी सुद्धा जे काही शासनाच्या तिजोरीतला खर्च एकदम होणार आहे. टप्प्याटप्प्याने 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष गेले मित्रांनो. आता कुठं मुलाखतीचे राऊंड आले, फेज 2 राहिलाय. फेज 2 झाल्यानंतर परत फेज 2 चा कन्व्हर्शन राऊंड झालं की फायनल मुलाखत राऊंड, अशा 3 राऊंड होणारच आहेत. म्हणजे हे प्रोसेस बाय प्रोसेस चालवच लागतं. टप्प्याटप्प्यानेच लोक भरले जातात. हे तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. काही लोकांना मान्य झालं नाही, काही लोकांनी शिव्या घातले मला, पण सत्य परिस्थिती, विद्यार्थ्यांना डायरेक्शन भेटावं यासाठी विद्यार्थ्यांसाठी कायम आपण युट्यूब चॅनलवर खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरी पण या परीक्षेच्या आशावर किंवा या परीक्षा द्यायचं जर तुम्ही इच्छुक असाल तर जॉब सोडून बसू नका, जॉब चालूच ठेवा, थोडा थोडा अभ्यास करा. त्याला काही मदत लागली मित्रांनो, आपलं क्लासेस तर रेग्युलर चालू आहेत, पण लागलीच मदत, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस प्रॉपर नोट्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर म्हणजे प्रॉपर नोट्स तयार केलेले आहेत आपण. यासह आपली बॅच चालू आहे. 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही बॅचची डिटेल मागवू शकता. आपली बॅच चालू झालेली आहे, बॅचला जॉईन करू शकता. आणि थोडा थोडा अभ्यास केल्याशिवाय शिक्षक होता येत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नोकरीला स्पर्धा आहे. आधीचा काळ गेला विद्यार्थी मित्रांनो. आधीच्या काळामध्ये डीएड बीएड झालं की दणक्यात नोकरी लागायची. डीएड बीएड झाल्यानंतर गावातले, खेड्यातले, आजूबाजूचे शेजारी नातेवाईक आपल्याला सर म्हणून ओळखायचे, गुरुजी म्हणून ओळखायचे. तो काळ गेलेला आहे. आता फक्त स्पर्धा उरलेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. हा माझा संपर्क क्रमांक आहे. संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही डिटेल माहिती मिळवू शकता.
व्हिडिओ कसा वाटला, काही सूचना असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अभ्यास सोडू नका म्हणत नाही मी, निगेटिव्ह सांगत नाही. अभ्यासामध्ये राहा, फक्त दुसरे काम करत सुद्धा अभ्यास फ्लो मध्ये राहणं गरजेचं आहे. परीक्षा दणक्यात येऊ शकतात, पण आता येणं अशक्य आहे, या 4 महिन्यामध्ये येणं अशक्य आहे. पुढलं नियोजन ठेवून अभ्यास करा. आगामी काळामध्ये चांगल्या परीक्षा देऊन पास होण्याच्या दृष्टीने पावलं उचला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.